आम्ही सत्ता आलो आता कशाला गिरणी कामगारांची कामं करा, कशाला बेस्ट कामगारांची कामं करा, पैसे दिल्यानंतर मतं मिळतात आणि आम्ही मतं दिली. आता इथे अनेक लोक येतात, गिरणी कामगारांना घर मिळालं पाहिजेत, पण प्रामाणिकपणे काम करणारा जो नेता आहे, ज्यानं त्या गिरणी कामगारांच्या घरांविषयी कायदा बनवला, कायदा, ते दोघे जण आहेत. एक त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि त्यावेळेचे गृहराज्यमंत्री आमदार सचिन नाईक साहेब. त्या दोघांनी हा कायदा बनवला आणि या कायद्यानं आपल्याला घर मिळणार आहे. तो कायदा असा बनवला की मुंबईच्या 7 जमिनीवर, मुंबईच्या 7 गिरण्यांच्या जमिनीवर जेवढी घरं होती तेवढी गिरणी कामगारांना द्यायची आणि राहिलेल्या गिरणी कामगारांना मुंबई लगत MMRD क्षेत्रात ठाणे, पनवेल, डोंबिवली अशा ठिकाणी द्यायची. हा कायदा त्यावेळी केला. त्यानंतर फडणवीस 5 वर्ष आला मुख्यमंत्री. 5 वर्षामध्ये फडणवीसनं काही केलं नाही. त्या फडणवीसनं विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी 2024 साली कायदा केला, कायदा. आणि काय कायदा केला माहिती आहे का तुम्हाला? मुंबईच्या गिरणी कामगारांना मुंबई जमीन नसल्यामुळं आता आम्ही त्यांना सेलूला आणि वांगणीला घर देण्याचा कायदा केला, लक्षात ठेवा. आणि तो केला मुंबईत घर देण्याचा. आणि यानं कायदा केला सेलू आणि वांगणीला घर देण्याचा. मग तुम्हाला सेलू आणि वांगणीला जायचंय का? जायचं असेल तर जा, आमचा विरोध नाही. पण आमचा विरोध गिरणी कामगारांनी मुंबईत काम केलेलं आहे आणि आम्हाला मुंबईमध्येच घर पाहिजे. कायद्याप्रमाणे आमचा अधिकार आहे. हे 2 बिल्डर आणले. कुणी आणले? फडणवीस साहेबांना आणले. हे दोघे BJPचे नेते आहेत दिल्लीचे. एकानं 500 एकर जमीन विकत घेतली वांगणीला आणि एकानं सेलूला जवळजवळ 50-60 शेतकऱ्यांच्या बरोबर करार करून त्यांची जमीन घेतलेली. आणि मग फडणवीसला सांगितलं कायदा कर आणि त्यानं हा कायदा केला. ज्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही गिरणी कामगार कृती संघटनेमध्ये काम करत होतो. त्यामध्ये राष्ट्रीय मजदूर संघ, दत्ता सामंतची कामगार आघाडी, किसवलकर साहेबांची संघर्ष समिती आणि या सेंचुरी मिलच्या काय नाव त्याचं नंदू पारकर आणि आमच्या सगळ्यांचे लीडर नवाकाळच्या संपादिका खाडीलकर मॅडम. आम्ही 4-5 जण एकत्र काम करत होतो. मग फडणवीसनं आयडिया केली आणि तुम्ही जाऊन जमीन बघून या. खाडीलकर मॅडम ऑफिसमध्ये आल्या, चला जमीन बघायला. मोहिते साहेबांनी, सचिन भाऊनी सांगितलं चला थांबा, आमची बैठक होऊ द्या. नाही लवकर बघायला जायचं आहे. देसाई साहेबांना सांगितलं जा बाबा ह्यांच्याबरोबर. पुढे जाऊन जमीन बघितली देसाई साहेबांनी. देसाई साहेबांच्या अगोदर हे 4 हजर. त्यामध्ये नंदू पारकर हा तुमचा प्रवीण राज
आणि खाडीलकर मॅडम आणि आमचे दत्ता सामंते जे सगळ्यात मिळणारे तिथे मीटिंग झाली. देसाई साहेब बोलले आम्हाला हे काय पसंत नाही. तिथून आले दुसऱ्या दिवशी काय करताय, त्या जमिनीवर आम्ही होकार देणार. आमच्या मीटिंगमध्ये मोहिते साहेबांनी सचिन भाऊनी सांगितलं आम्ही होकार देणार नाही, तुम्ही जा. आणि ताबडतोब यांनी होकार दिला. होकार दिला ते दिला, यांनी जाऊन उद्घाटन केलं जमिनीचं. एवढा नीचपणा केला. अरे लोकांना संमती घ्या, लोकांना सांगा गिरणी कामगाराला का फसवताय. हा नंदुरबारकर धावत धावत आला, लवकर द्या लवकर द्या. आम्ही सांगितलं आमची प्रतिनिधी मंडळाची गिरणी कामगारांची मीटिंग झालेली राहणार नाही. झाला होकार. हा होकार दिल्यानंतर लोकांना समजलं, पेपरमध्ये बातम्या आल्या गिरणी कामगाराची एवढं आम्ही घराची तरतूद केलेली आहे. लोकांना वाटलं खरोखर, आणि बघतात तर सेलू आणि वागणी. या घराच्या विषयी मुंबई शहरामध्ये 22 संघटना काम करत आहे. 22. त्या 22 संघटनेमध्ये हे 5 जण सोडले तर बाकी सगळ्या संघटना सचिन भाऊंना येऊन भेटल्या आणि सचिन भाऊंना सांगितलं सचिन भाऊ पुन्हा तुम्ही आमचं नेतृत्व करा. आणि 14 संघटनेनी एकच निर्णय घेतला त्या दिवशी की जो कायद्यामध्ये 17 नंबरचा कलम आहे, 17 नंबरचा कलम आहे कायद्यात, की जो सेलूला आणि वागणीला कामगार जाणार नाही किंवा त्यांचे वारस जाणार नाही, त्यांचा अर्ज रद्द होईल. नालायकांनो, घराचा अधिकार काढून घेणारे तुम्ही कोण? रद्द होईल म्हणजे काय? अरे 40-40, 5-5 वर्ष काम केलेले कामगारांनी 3-3, 4-4, 5-5 पिढ्या त्या गिरणीत काम केल्यात आणि तुम्ही सांगताय अर्ज रद्द होईल. या एका वाक्यानं सचिन भाऊंच्या नेतृत्वाखाली 15 संघटना एक झाल्या. त्यामध्ये ताई सुद्धा आल्या. ताईंनी सांगितलं की सोलकर साहेबांचे ध्येय धोरण मुंबईत द्यायचं घर, आणि सोलकर साहेबांच्या नंतर जो आला प्रवीण नाग, त्याने ईश्वरकरांची ध्येय धोरण समुद्रात बुडवली आणि गिरणी कामगारांना त्या सेलू वागणीला बांधायला निघाला. त्याचा निषेध करीत ताई आल्या. ताईच्या बरोबर पाटण विभागातले कामगार आले आणि या प्रवीण नागच्या विरोधात त्याने आघाडी उघडली. आम्ही सेलू वागणीला जाणार नाही. तसं सेंचुरीचे नंदू पारकरचं परवा मी भाषण ऐकलं. तो सांगत होता संघानं मान्यता दिली, संघानं मान्यता दिली. अरे संघानं काय मान्यता दिली येऊन बघ, तुला माहित आहे. कारण तू संघाच्या ऑफिसमध्ये बसत होतास. संघाच्या ऑफिसमध्ये येऊन सचिन भाऊंना विनंती करत होतास, भाऊ आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घालून द्या, भाऊ आम्हाला गृहमंत्र्यांची भेट घालून द्या. आणि तो सांगतो आज की संघानं सांगितलं पनवेलमध्ये गिरणी कामगारांना घरं मिळालेली आहेत. संघानं सांगितलेलं आहे ही घरं 720 स्क्वेअर फुटाची आहेत. 160ची 2 घरं आहेत. तुम्हाला माहिती आहे काय? आणि त्याची किंमत 2 घरांची 6 लाख आहे. किती आहे? 6 लाख. 320 स्क्वेअर फूट, 160ची 2 घरं. आणि हे 300 स्क्वेअर फुटाचं घर 9.5 लाख अधिक सरकारचे 5.5 लाख म्हणजे 15 लाखाला. कशी फसवणूक केली बघा. ते घर करायला दिलं 6 लाखाला.
किती स्क्वेअर फूट? 160, 160, 2 घरं आणि 300 स्क्वेअर फुटाचं घर 9.5 आम्ही पत्र लिहिलं. त्यांना माहित नाही ते पत्र मोहिते साहेबांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. ज्यासाठी तुम्ही 320 स्क्वेअर फुटाचं घर 6 लाखात देता, त्याची ह्या 300 स्क्वेअर फुटाच्या घराची किंमत 9.5 लाख कशी? तेव्हा त्या प्रमाणामध्ये ते घर 5.5 लाखाला आलं पाहिजे असं आम्ही पत्रात लिहिलेलं. जर कामगारांनी घर घेतलं तर पनवेलच्या हिशेबामध्ये 5.5 लाखाला घर मिळालं पाहिजे असं आम्ही आमचा विचार सरकारला लिहून पाठवलेला आहे. आम्ही मान्य नाही केलं. आम्ही त्यांना त्या घराची किंमत सांगितलेली आहे. कारण आज सेलू आणि पनवेलला 7 लाखात घर मिळतं आणि त्या दिवशीपासून गिरणी कामगारांनी सेलू आणि पनवेलला जावं याकरता त्या दोन्ही बिल्डर्सचे हे 4 जण कमिशन एजंट झाले आणि मग त्या बिल्डरकडून पैसे घ्यायचे. कधी सांगलीवरून बस, कधी विट्यावरून बस, कधी साताऱ्यावरून बस, कधी कोल्हापूरवरून बस, कधी पुण्यावरून बस. बळजबरीनं लोकांना सांगायचे चला चला घरं तयार आहे बघायला. आणि काय दाखवलं? तुमच्या मोबाईलमध्ये आला असेल, आर्किटेक्चरच्या ऑफिसमध्ये घरांचे इमारतींचे नकाशे असतात बनवलेले तयार कलरमध्ये, ते दाखवले आणि लोकांना सांगितलं ही बघा ही आपली आता टेक्सटाईल वर्करची पाळणी होणार आहे, चला बघायला. एअर कंडिशन बस दिल्या, लोक आले, लोकांना जेवण फक्त मिळालं आणि सांगत होते फॉर्म भरा. लोकांनी सांगितलं आम्हाला फक्त जागा बघायला आणलेला आहे, फॉर्म भरायला आणलेलं नाही आणि कुणी फॉर्म भरला नाही. त्यांची तळपट झाली आणि इकडे 14 संघटनेनी 10 जुलैला मोर्चा काढला आणि त्या मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 14 संघटनेच्या लोकांची सभा घेतली आणि त्यांनाही बोलवलं. त्या 4 हे 4 काय सांगत होते? साहेब ते कलम काढू नका, 17 नंबर कलम ठेवा, त्यांचा फायदा होण्यासाठी कमिशन मिळणार. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 14 संघटना सांगतात कलम काढा आणि तुम्ही 4 सांगताय कलम ठेवा. मी मूळ काय काय बसलोय तो. आणि त्यानं एका मिनिटात निर्णय घेतला उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी की जो गिरणी कामगारांना जात नियम आहे 17 नंबरचा, जो सेलू आणि वांगणीला जाणार नाही त्याचा अर्ज रद्द होईल. हे कलम कायम स्वरूपाचं त्या दिवशी काढून टाकलं आणि ह्यांची मग दळपट झाली. तिथे 14 संघटना विरुद्ध 4 संघटना मुख्यमंत्र्यांच्या समोर चित्र उभं राहिलं. कारण त्यांच्यावर 14 संघटनेने हुल्लो केली तरी ह्यांना लाज नाही वाटली, आणि विभागात जाऊन मिटिंग घेतात आणि संघाचं नाव घेतात. अरे संघाचं कशाचं नाव घेतात? त्या बिल्डर लोकांचे बत्तीस झाला म्हणून सांगा ना. हा पारकर, हे 4 संघटनेवाले, फक्त प्रवीण गाग असो, जयप्रकाश भिलारे असो, अरे ज्यावेळी हा कायदा होता तो कायदा त्यावेळी तुम्ही जेवढं काम केलं आहे ना तेवढं काम त्याच्या 4 पटीनं काम त्या बिल्डरचं करताय. म्हणून लोकांनी ओळखलं त्या बिल्डरनं तुमचे लाल हात रंगे केले असणार, तुम्हाला आम्ही दिला असणार आणि लोकांनी सुद्धा ओळखलं. आणि हे लोकांनी पण ओळखलं आणि फसवून नंदू पारकरनं फसवून लोकांच्या सह्या घेतल्या, प्रवीण गाडनं फसवून लोकांच्या सह्या घेतल्या आणि तिकडे संमती दिली होती. त्या दिवशी ठरवून टाकलं ज्यांनी संमती दिलेली आहे
त्यांची संमती रद्द करण्याचा अधिकार त्या कामगारांना आहे आणि संमती दिल्यानंतर कामगारांनी रद्द करून टाकलं आणि काल सुद्धा त्यांनी सांगितले अजून कुणाचा रद्द व्हायचा असेल त्यांनी अर्ज करावे. म्हणजे फसवणूक किती करायची कामगारांची. अरे ज्या कामगारांच्या जीवावर तुम्ही घराच्या नावावर 4 वर्ष 4 संघटना आमच्याबरोबर काम करत होता आणि बिल्डरच्या आमिषावरून तुम्ही आमच्यापासून दूर गेला. पण 16 संघटना आमच्याबरोबर आल्या आणि 4 संघटना तुम्ही शेवटी तुम्हाला लोकांनी वाळीत टाकलेला आहे. ह्या पारकरला श्रमिक म्हणून हाकलवलेला आहे. त्याच्याबरोबर काम करणारे लोक त्याच्याबरोबर नाहीत. हेमंत गोसावी तो सगळ्यात त्याच्यामधून पहिला फुटला कारण मोठा भ्रष्टाचार कामगारामध्ये झालेला आहे. आणि आता या चौघांची प्रकृती बघितली तर फार चांगली आहे, मजेत आहे, टॅक्सी शिवाय जात नाही. म्हणजे तुम्ही अजून सुद्धा त्या बिल्डर लोकांचं काम करता.